एडीआर कडून सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आलेली आहे असं समजतंय। निवडणूक रोख्यांसंदर्भात एसबीआयनं माहिती न दिल्यामुळे याचिका दाखल केली आहे। 6 मार्चपर्यंत माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले होते। जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आता एसबीआय कडून कोर्टात करण्यात आली असं समजतंय। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। शिवाजी, काय नेमकं म्हटलेलं आहे? एसबीआयला काय सूचना या संदर्भात करण्यात आल्यात? सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांच्या निर्णयात देताना 15 फेब्रुवारीला असं सांगितलं होतं की 2019 पासून आतापर्यंत जे निवडणूक रोखे राजकीय पक्षांना मिळालेले आहेत त्याची माहिती निवडणूक आयोगाला एसबीआयने द्यायची आहे असे निर्देश दिले होते। त्याची तारीख होती 6 मार्च 2024 ची। मात्र 6 मार्च उलटून गेले, अद्यापर्यंत ही निवडणूक रोख्यांची माहिती इलेक्शन कमिशनला देण्यात आलेली नाहीये आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तर या सगळ्या प्रकरणामध्ये हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होत आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एसबीआयच्या विरोधात आता एडीआर ज्या संस्थेने जी याचिका दाखल केली होती ती संस्था पुन्हा एकदा एसबीआयच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेली आहे। दुसरीकडे एसबीआयने आमच्याकडे या सगळा डाटा गोळा करण्यासाठी 30 जून 2024 ची तारीख मागितली होती। मात्र यावरती कुठलीही सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये न झाल्यानं एक प्रकारे हा कायदेशीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि 6 मार्च 2024 पर्यंत ही जी डाटा द्यायचा होता तो डाटा एसबीआयने न दिल्यानं ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असं एडीआरचं म्हणणं आहे। त्यामुळे आता याच्यावरती सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेत आहे आणि एसबीआयला मुदत वाढवून देत आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।